ओके. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, शेअर केला असेल तर शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केलं म्हटलं ते सर्व आपलं टेलिग्राम ग्रुपला आपण प्रोव्हाइड करायचं असतो. जर फ्रीमध्ये हवा असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच भेटून जाईल. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपल्या अशा प्रकारे एका प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे एका बीटमार्क आणि शेक इफेक्ट सर्वात अगोदर आपल्या अशा प्रकारचे एका बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपल्या ह्या फोटोज वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपला फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो, मी अशा प्रकारे ह्या फोटोला ॲड करून घेतो. ॲड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला जर फोटो मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मग आपला अशा प्रकारे मोठी पण करून घेऊन सेट करू शकता. जसं मी सेट करत आहे ना त्या सिस्टममध्ये सेट करू शकता तुमच्या हिशोबानं. सेट केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फर्स्टला जायचं, सेकंड बिटला जायचं, 2 पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बिटला जायचं 2 पार्टमध्ये. जसं मी फोटोला कट करत आहे ना त्याच स्टेपमध्ये तुम्ही डबल बीट्समध्ये अशा प्रकारे 2 बीट्समध्ये फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो. ओके. मग तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का 2.25च्या बिटला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचा अशा प्रकारे इमोजी फेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्याला लास्ट फोन ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे वरच्या बाजूला सेट करायचं. जर मोठी करायचं असेल तर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी करून घ्यायचं. जसं मी मोठी करत आहे त्या स्टेपमध्ये मोठी करून घ्यायचं. मग आपला बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून शॅडोला ऑन करून घ्या. जे का साईज आहे तुमच्या हिशोबाने ठेवायचं मित्रांनो. जसं की मी आपला 20 ठेवतं त्या सिस्टममध्ये तुम्ही पण ठेवून घ्या मित्रांनो. ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपले जे का फोटो आहे ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मग आपलं इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे का अशा प्रकारे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपलं इथं पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. जे का फर्स्ट फोटो आहे त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर जे का सेकंड फोटो मित्रांनो, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या इथंच लक्ष देऊन ऐकायचं मित्रांनो, तरच तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे काय 2.25च्या बीटपासून ते पूर्ण अशापर्यंत जिथं पण आपल्या अशा प्रकारे जे काय 6.09च्या बीटच्या अलीकडे सर्व फोटोजमध्ये ह्या फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे पेस्ट करून घ्या. हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. जे का सर्व फोटोज आहेत मित्रांनो, जे का अशा प्रकारे ह्या डबल बीटच्या अलीकडले सर्व फोटोजमध्ये इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे का शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारचे का 3 नंबरचे फोटो आहेत. 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 6.09च्या बीटपासून ते पूर्ण अशा प्रकारे पुढे जिथं पण आपला डबल बीट येत नाही असं प्रकारे जे का 11.19च्या बीटच्या अलीकडले ते सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जसं की आपला अशा प्रकारचे का फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला अशा प्रकारचे का फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जे सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या. जिथं पण आपला डबल बीट येत नाही इथं पण आपल्या जे का अलीकडले फोटोजमध्ये इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. ओके. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का
4 नंबरची फोटो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग अशा प्रकारे इथे एक मोठी फोटो दिसेल मित्रांनो. ह्या मोठ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारचे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारे लास्टची उरलेली फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्यावर एक ब्लॅक लेअरवरती क्लिक करायचं, या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केलं मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे लास्टची उरलेली फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे जे 14.15च्या पुढची लास्टची उरलेले सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं की आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. जे का लास्टची उरलेली फोटो आहेत ते सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो. लास्ट पण एकच इफेक्ट आहे मित्रांनो. ओके, मग तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट वगैरे पेस्ट केल्यानंतर मग आपल्याला फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला, ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेले दिसून येईल. जे ह्या व्हिडिओ जे खालचं त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम छान असं बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मग आपल्या अशा प्रकारे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारचे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.